आता खरं तर मानसशास्त्रीय दृष्ट्या एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलेलं कधीही चांगलं, परंतु स्पर्धा परीक्षांचा जर ओव्हरऑल तुम्ही सिलेबस बघितला नसतं तर 75 ते 80% सिलेबस हा सेमच आहे. त्यामुळं त्यातलं एखादं जर टार्गेट आपण ठरवलं, मला विशिष्ट पदाचीच भरती द्यायची, हे देत असताना आपण मुख्य जर त्याच्याकडेच लक्ष केंद्रित केलं आणि उरलेल्या परीक्षा जर तो असाच देत असेल आणि त्यात त्याला सक्सेस मिळत असेल तर गैर त्यात काहीच नाहीये सर. पण माझं निश्चित पाहिजे की मला नक्की लक्ष कुठे केंद्रित करायचं आहे. तो स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे. ओव्हरऑल सगळ्या स्पर्धा परीक्षेचं जे स्वरूप आहे ते सर्वसाधारण सारखं आहे. थोडाफार जर फरक केला त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय म्हटल्यानंतर या परीक्षा द्यायला काहीच हरकत नाही. मात्र आपलं निश्चित पाहिजे की मला व्हायचं आहे काय. नाहीतर मग आपल्या मराठीत म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. असंही होतं की आता पोलीस भरती आली, मग पोलीस भरतीचं करतोय, थोड्या दिवसांना आर्मीची भरती आली त्याचं करतोय, त्याच्यात थोड्या दिवसांना वनरक्षकची भरती आली तर त्याचं करतोय. अभ्यासक्रम हा इथून तिथून आपण बघितलं, मी म्हटल्या पद्धतीने 75% ते 80% अभ्यासक्रम हा सारखाच आहे, पण आपलं स्पेसिफिकेशन त्यामध्ये महत्वाचं आहे.